नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 21 जुलै 2026. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. आपण सातत्याने अ, हवामानाचे अंदाज व्यक्त करत असताना राज्याला एक तारीख दिली होती, 20 जुलै ते 10 ऑगस्ट पर्यंत. या कालखंडात पावसासाठी, चांगल्या पावसासाठी आपल्याला सहकार्य होईल किंवा चांगला पाऊस आपल्याला अपेक्षित असेल. अगदी त्या पद्धतीनं मित्रांनो, राज्यातील वातावरण बदलत आहे. आज 21 जुलैला आपण या उपग्रह प्रतिमाचं जर विश्लेषण केलं तर मित्रांनो, राज्यावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला बाष्पयुक्त ढग असलेले दिसत आहे. परंतु जे ढग उत्तरेकडे आहेत, उत्तर मैदानी प्रदेशात आहेत, तेवढे ताकदीचे ढग आपल्याला आपल्या महाराष्ट्रात दिसत नाही. आज 21 आहे, उद्या 22 आणि 23 या 2-3 दिवसामध्ये निश्चित राज्यामध्ये अ, बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी होतील. मित्रांनो, फार मोठा पाऊस सध्या घाटाव्यतिरिक्त आणि कोकणाव्यतिरिक्त इतरत्र होणार नाही. कारण सध्या कुठलीही सक्रिय सिस्टीम राज्याच्या आजूबाजूला आपल्याला दिसत नाही, देशाच्या आजूबाजूला दिसत नाही. फक्त मोसमी वारे सक्रिय आहेत. अशा कालखंडात जर आयोडी घटक पॉझिटिव्हकडे झुकत आहे, त्यामुळे निश्चित काही सकारात्मक बदल आपल्याला दिसत आहेत. कशा पद्धतीने बदल हे होतील तिचं चित्र आपण समोर मांडू. मित्रांनो, हे आजचं चित्र आहे 21 तारखेचं. जळगाव साईड, उत्तर साईड, अमरावती, नागपूर या साईडकडं, चंद्रपूर पावसाच्या नोंदी असतील. मित्रांनो, मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी आज उद्या होतील. परंतु हे चित्र मित्रांनो निश्चित आशादायी आहे. प्रचंड प्रमाणात मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जी पिकं आहेत त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. अद्यापही महिना दीड महिना झाला या पिकांनी आपल्या जमिनी सोडलेल्या नाहीत. त्याची वाढ खुंटलेली आहे. त्यांना अपेक्षित पाऊस सध्या पडत नाही. हलका ते मध्यम पाऊस होणं अपेक्षित होतं, परंतु तेवढा सुद्धा पाऊस सध्या पिकांना पडताना आपल्याला दिसत नाही. हे पहा मित्रांनो, हे 22-23 तारखेचं हे चित्र आहे. काही अंशी उद्या 22 तारखेला मराठवाड्यात, विशेषतः आमच्या जालना जिल्हा असेल, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, बीड असेल, धाराशिव असेल, इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटी, नांदेड या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. राज्यातल्या बहुतांश जे जिल्हे आहेत हे अद्याप पावसाविना बाकी आहेत. खूप कमतरता पावसात आहे. तूट भयानक आहे. 39% तूट मित्रांनो ती आज निश्चित वाढलेली आहे. कारण दररोज पाऊस कमी पडतोय आणि दिवसागणिक तूट वाढत जाते. ही तूट काही अंशी या आठवड्यात भरून निघेल, कमी होईल अशी आपण अपेक्षा करूया. मित्रांनो, राज्याच्या अंतर्गत भागात सध्या तरी मोठा पाऊस, ढगफुटी पाऊस, मुसळधार पाऊस तुम्हाला दिसणार नाही. क्वचित ठिकाणी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी तो पाऊस होऊ शकतो. परंतु अंतर्गत महाराष्ट्रात बहुतांश भागात हलका ते मध्यम पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला येणाऱ्या साधारणतः 25-26 तारखेपर्यंत दिसतील. तुम्ही हे चित्र जर पाहिलं मित्रांनो, हे 22 तारखेचं चित्र आहे. 21 आणि 22 आजचं आणि उद्याचं. तर आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, नाशिकचा जो दक्षिण पश्चिम भाग आहे, इगतपुरी भाग, या भागात जबरदस्त पावसाच्या नोंदी होणार आहेत. मित्रांनो, अकोले तालुक्याचा काही हा भाग आहे. या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असणार आहे. भंडारदरा परिसर आहे, त्यामुळे निश्चित या भागात खाली पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि यामुळे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात हा पाऊस पडणार आहे. आजपासून तो सक्रिय होत आहे. त्यामुळे निश्चित जायकवाडी सारख्या मोठ्या जलाशयामध्ये पाणी जमा व्हायला मदत होईल. खाली मित्रांनो, पुणे जिल्ह्यात सुद्धा तो पाऊस पडणार आहे. त्यामुळे निश्चित भीमाशंकर परिसरात या पावसाच्या नोंदी होणार आहेत. हे सर्व रेड कलर मित्रांनो तुम्हाला अतिरिक्त पाऊस दाखवत आहे. मुंबई वगैरे परिसरात मित्रांनो जिथं शेती नाही, ठीक आहे, तिथं पाऊस पडू नये अशातला भाग नाही, परंतु हे पडणारं पाणी पूर्ण अरबी समुद्राला निघून जातं आणि फारसा त्याचा फायदा हा राज्याला होत नाही. यामुळे निश्चित राज्याची जी आकडेवारी आहे पर्जन्याची ती वाढते, परंतु पर्जन्याचं वितरण प्रचंड प्रमाणात त्यामध्ये असंतोलन आपल्याला दिसतं किंवा असमानता दिसते. अशा पद्धतीचा जर पाऊस झाला तर निश्चित मित्रांनो जायकवाडी सारख्या जलाशयामध्ये पाणी यायला निश्चित मदत होईल.
परंतु अंतर्गत महाराष्ट्रात आपण पाहिलं जोरदार पावसाच्या नोंदी तुम्हाला कुठेही दिसत नाही. हे पुढील 8 दिवसाचं चित्र आहे मित्रांनो. या ईसीएमडब्ल्यूएफच्या मॉडेलकडे जर आपण पाहिलं तर मित्रांनो चंद्रपूर, नागपूर विभाग, अमरावती विभागात चांगला पाऊस दिसतोय. नांदेड पासून हा जो पट्टा तुम्हाला दिसत आहे हा पूर्ण सोलापूर पर्यंत या भागात कुठेही येणाऱ्या 8 दिवसामध्ये मोठा जोरदार पाऊस, जलसाठ्यामध्ये पाणी जमा होणारा पाऊस अंतर्गत महाराष्ट्रात दिसत नाही. काही अंशी मित्रांनो जळगाव, नंदुरबार या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत, आजपासून वाढत आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. अमरावती विभागातील मित्रांनो अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, त्यानंतर इकडे यवतमाळ असेल, वाशिम असेल या भागात पावसाच्या नोंदी दिसतील. मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मित्रांनो हलका ते मध्यम पावसाच्या नोंदी असतील. एवढं लक्षात घ्या. हा पाऊस जर निश्चित या पद्धतीने पडला तर जी काही पिकांना पाण्याची आवश्यकता आहे त्याची निश्चित गरज भागेल. एवढंच आपण या निमित्तानं आज सांगू. अधिक माहितीसाठी मित्रांनो विश्वसनीय चॅनलला IMD सारख्या महत्वाच्या भारतीय हवामान विभागाला भेट द्या. त्यांचं चॅनल फॉलो करा. कारण वर्ष कठीण आहे, संकटाचं आहे. निश्चित त्यामध्ये बदल लवकरात लवकर घडावा. आयोडी आता पॉझिटिव्हकडे झुकत आहे. कमकुवत आयोडी जरी असला तो सकारात्मककडे होत आहे. एमजीओ फेज मित्रांनो ऑगस्टमध्ये स्टेज 1 मध्ये येणार आहे. नवे तो जुलैच्या शेवटीच येत आहे. ITC झेड रेषा जी दक्षिणेकडे असते मोठ्या प्रमाणावर ढगाचं आच्छादन ती वर शिफ्ट होत आहे. या सर्व घटक जर अनुकूल झाले तर निश्चित मित्रांनो जुलैचा उत्तरार्ध लास्ट आणि ऑगस्टचा पहिला आठवडा हा राज्यात सकारात्मक पाऊस घेऊन येऊ. राज्यातले अंतर्गत जलसाठे भरण्यासाठी मदत हो एवढीच विनंती आपण या निसर्गाला करूया आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.